केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी आहेत। सकाळी 10 नंतर अमित शाह मुंबईमधून निघणार असल्याची माहिती आहे। शाह निघण्याआधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे भेटीला सुद्धा येण्याची शक्यता आहे। सकाळी 10 नंतर शाह मुंबईमधून निघणार असल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, आपण बघतोय अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी आहेत आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काय माहिती आहे या संदर्भामध्ये? आपण जर बघितलं असेल तर कालपासूनच अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल संध्याकाळी 3 वाजता ते मुंबईत आलेत आणि त्यानंतर विलेपार्लेतील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर संध्याकाळी ते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले। काल एक वैयक्तिक त्यांचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला। आज सकाळी 10च्या सुमारास अमित शाह हे दिल्लीसाठी रवाना होतील। त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटू शकतात। कारण आपण जर बघितलं असेल तर राज्यात सध्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही वाद संपलेला नाही। काल अमित शाह यांनी भेट दिल्यानंतर भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा होते। त्यामुळे आज दोन्ही नेते आल्यानंतर काही पालकमंत्री पदावर चर्चा होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र अमित शाह 10च्या सुमारास मुंबईतून दिल्लीला जाण्यासाठी निघतील। त्याआधी काही पालकमंत्री पदाच्या निर्णयावर तोडगा निघतोय का आणि रायगडचं पालकमंत्री पद जाहीर होईल का येत्या काही महिन्यात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।